नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वी शालांत परीक्षा म्हणजे 10वी बोर्ड एक्झाम 2025 मध्ये मराठी या विषयाचे नेमके कोणते पाठ, कोणत्या कविता आणि कोणते स्थूलवाचन अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण की 2019 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण पेपरचा अभ्यास केल्यानंतर नेमके कोणते पाठ आपण जास्तीत जास्त वाचन करणं गरजेचं आहे, कोणत्या कविता चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि कोणते स्थूलवाचनावर भर देणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मित्रांनो, सर्वप्रथम बघूया अशी कोणती पाठ आहेत, कोणती धडे आहेत, जे लेसन्स आहेत जे आपल्याला करणं गरजेचं आहे 10वी मराठी हायर या विषयाचे. चला बघा, तर पहिले मराठी हायर पाठ, त्याच्यामध्ये आजी कुटुंबाचं आगळ अतिशय महत्वाचा धडा या वर्षासाठी आपल्याला करून ठेवणं आहे. वसंत हृदय चैत्र या दुर्गा भागवत यांचा, गोष्ट अरुणिमाची सुप्रिया खोत यांचा धडा आणि निर्णय डॉक्टर सुनील विभुते यांचे हे धडे, जे दिलेले धडे आहेत हे पाठ अतिशय महत्वाचे आहेत 10वी बोर्ड परीक्षेकरता. आता 2025 साठी हे करणं गरजेचंच आहे, याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. इतरही लेसन करायचे आहेत, पण हे जे लेसन मी 4 लेसन इथं तुम्हाला दिले, 4 धडे दिलेले आहेत, हे 4 धडे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला करायचे आहेत, एवढं लक्षात घ्यायचं. चला आपण बघूया आता कोणत्या अशा कविता आहेत ज्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, मराठी हायरमध्ये कवितेचा विचार करताना उत्तम लक्षण हे संत काव्य संत रामदास यांचं लक्षात घेणं गरजेचं आहे. वस्तू द.वा. धामणसकर यांचं, खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे आणि आकाशी झेप गेरे जगदीश खेबुडकर यांच्या ह्या कविता अतिशय महत्वाच्या आहेत 2025च्या बोर्ड परीक्षेकरता. तर मित्रांनो, आता नेमके कोणते स्थूल वाचन आहेत की जे स्थूल वाचन अतिशय महत्वाचे राहणार आहेत आताच्या 2025च्या बोर्ड एक्झाम करता. तर पहिलं स्थूल वाचन आहे बाल साहित्यिका गिरिजा कीर यांचं, दुसरं वीरांगणा आणि तिसरं उत्पत्ती कोश, असे 3 स्थूल वाचन अतिशय महत्वाचे आहेत. याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही या पद्धतीनं विशेष लक्ष देऊन याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्यात चांगले गुण नक्की मिळू शकतात. इतरही करायचं आहे, परंतु याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण व्याकरण, जो अतिशय महत्वाचा भाग आहे तो, आणि उपयोजित लेखन हे सुद्धा नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण व्याकरण बघूया अतिशय चांगल्या पद्धतीने. मित्रांनो, चांगल्यात चांगला अभ्यास करा आणि बोर्ड परीक्षा द्या. चला, बोर्डाकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बेस्ट ऑफ इट.